मालवणी तडका जो म्हणतात ना, जी टेस्ट आहे ना, जो स्वाद आहे तो ह्यात आहे. अतिशय म्हणजे तो नारळाचा स्वाद, मसाल्याचा जो स्वाद असतो पुरेपूर ह्यात उतरलेला आहे. थाळी आलेली आहे. तर प्रॉन स्पेशल थाळी आहे आणि चिकन स्पेशल थाळी आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये सोनकढी आहे आणि चिकन किमा आहे आणि चिकन रस्सा आहे आणि चिकन आणि सूप आहे आणि चिकन मालवणी आहे आणि चिकन सुक्का आहे आणि चिकन कलेजी आहे आणि राईस आहे, 2 क्रॅब लॉलीपॉप आणि 2 भाकरी आहे. आणि खूप छान छान मेनूमध्ये ऑप्शन्स आहेत व्हेज आणि नॉनव्हेजसाठी दोन्ही. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज लवर्सला अतिशय सुंदर ऑप्शन्स आता काळा चौकीमध्ये आपण घेऊन आलेलो आहे. तर आता आपण थोड्याच वेळात तुम्हाला आपण जे थाळी मागवली आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि काय काय त्या थाळीमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आपला निगुडकरांचा आपला मालवण काळा चौकीमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि हे ह्यांचं नवीन ब्रांच आहे. आपण लोअर परेलच्या ब्रांचमध्ये यांचं व्हिजिट केलं होतं. तर इथे कसं यायचं आहे, तर आपल्याला तिथे कोपऱ्यावर आहे ना मुंबई रिजॉईस असं हे रेस्टॉरंट दिसेल. त्या गल्लीत स्ट्रेट आलात ना आपल्याला की अगदी एक 10-1 दुकानं सोडलात की तुम्हाला इथे निगुडकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट दिसणार आहे. आणि लँडमार्क म्हणून इथे शिंदे बंधू आहेत, त्यांच्या अगदी ऑपोजिटच्या फुटपाथलाच आहे. मित्रांनो, प्रणय व्लॉग्स मुंबईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो, छान छान ब्लॉग्स बनवतो आणि सर्वजण तुम्ही ना अक्षरशः खूप प्रेम दाखवतात आणि हे व्हिडिओज आपले पाहतात आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन यायला खूप आवडतं. तर आज आपण आलो आहेत एका रेस्टॉरंटमध्ये आणि इकडचं आपण तुम्हाला फूड आणि इकडचे ॲम्बियन्स आणि काय रेस्टॉरंट आहे त्यात आपण तुम्हाला सांगणारच आहे. तर आपण आलो आहोत निगुडकरांचं आपलं मालवण, जे आता नवीन रेस्टॉरंट सुरू झालं आहे काळा चौकीमध्ये. यापूर्वी आपण गेलो होतो लोअर परेल ब्रांचमध्ये, तिथे सुद्धा आपण छान असा ब्लॉग बनवला होता, त्यावर सुद्धा तुम्ही अतिशय सुंदर प्रेम दाखवलात. तो इथे येऊन तुम्ही त्यांच्या रेस्टॉरंटला व्हिजिट केलात आणि इकडचं तुम्ही जेवणसुद्धा किंवा तो स्वाद एन्जॉय केलात. तर आता तुम्हाला यायचं आहे काळा चौकीला त्यांच्या नवीन ब्रांचमध्ये. कसं यायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यापूर्वी महत्त्वाचं गोष्ट म्हणजे निगुडकरांचं आपलं मालवणची खासियत अशी आहे की इथे जे जेवण बनतं ते प्युअरली मालवणमधले नारळ किंवा तिकडचे मसाले वापरून बनवलं जातं, त्यामुळे तुम्हाला अगदी घरगुती स्वाद इथे चाकायला मिळतो. तर तुम्ही सुद्धा मालवणी लवर्स असाल, नक्की या आणि इथे व्हिजिट. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे निगुडकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. इथे आपल्याला मालवणी, कोल्हापुरी, इंडियन, तंदुरी आणि चायनीज सर्व प्रकारचं जेवण मिळतं. आणि लोअर परेलच्या ब्रांचला आपण व्हिजिट केलं होतं. तर आता ना काळा चौकीला ह्यांनी आपली नवीन ब्रांच ओपन केलेली आहे. तर आपलं या कोपऱ्याला आलात ना तर इथे मुंबई रिजॉईस रेस्टॉरंट आहे, त्या गल्लीतनं स्ट्रेट यायचं आहे. एक 8-10 दुकानं सोडलीत की आपल्याला निगुडकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट दिसणार आहे. त्यानंतर ऑपोजिट साईडला आहे ना शिंदे बंधूंचं फटाक्यांचं शॉप आहे, अगदी त्याच्या ऑपोजिट फुटपाथलाच आहे. तर नक्की तुम्ही पण या, व्हिजिट करा. तर आता आपण आतमध्ये जातो आहे आणि तिकडचं पूर्ण ब्लॉग बनवणार आहे, तिथे काय काय मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता आजचा मेनू सुद्धा इथे लावलेला आहे, काय काय प्रकारचे थालीज वगैरे आहे बघू शकता. तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊया. तर छान स्पेशियस सिटिंग रूम आहे बघू शकतात. तसं जो श्री स्वामी समर्थ स्वामींचे तर छान फोटो आहे. तर हा त्यांचा काउंटर आहे आणि इथे बसण्यासाठी छान अशी सोय केलेली आहे, छान टेबल्स आहेत. त्यानंतर हा पण AC रूम आहे आणि दुसरा पण AC रूम आहे, तर आपण तोही तुम्हाला दाखवतो. तर इथे पण बघू शकतात अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं वॉल आर्ट केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये बघू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे, नखं आहेत, तलवार आहे, कॉईन्स आहेत बघू शकतात. खूप सुंदर वाटते. त्यानंतर इथे सुद्धा बघू शकतात छान असं हे चित्र काढलेलं आहे. त्यानंतर आपलं हे श्लोक लिहिलेलं आहे आणि असं छान सिटिंग अरेंजमेंट आहे इथे सुद्धा बघू शकतात. आणि छान असा हा मेनू कार्ड आहे. ह्यामध्ये पूर्ण आहे ना जे हॉटेलमध्ये काही काही मेनू आहे ते सर्व ह्यात दाखवलेले आहेत. निगुडकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट. आणि खूप छान छान मेनूमध्ये ऑप्शन्स आहेत व्हेज आणि नॉनव्हेजसाठी दोन्ही. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज लवर्सला अतिशय सुंदर ऑप्शन्स आता काळा चौकीमध्ये आपण घेऊन आलेलो आहे. तर आता आपण थोड्याच वेळात तुम्हाला आपण जे थाळी मागवले आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि काय काय त्या थाळीमध्ये आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा. आणि आपण ते टेस्ट करून सुद्धा तुम्हाला एक हॉनेस्ट रिव्ह्यू सुद्धा देणार आहे की कशी टेस्ट आहे वगैरे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. बघू शकता इथे आपण आहे ना क्रॅब लॉलीपॉप सुद्धा फ्राय करतो आहे. तर अशा प्रकारे हे लॉलीपॉप्स आहेत. तर आता आपण हे तळतो आहे. आपण आहे ना प्रॉन्स आहे ना मॅरिनेट केले होते, ते आता छान असे कोट केलेले आहेत आणि आता फ्राय करतोय. आणि
एकदम आहे ना हायजिनिक पद्धतीने हे सर्व केलं जातं. थाळी आलेली आहे. तर प्रॉन स्पेशल थाळी आहे आणि चिकन स्पेशल थाळी आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये सोनकढी आहे आणि चिकन किमा आहे आणि चिकन रस्सा आहे आणि चिकन आणि सूप आहे आणि चिकन मालवणी आहे आणि चिकन सुक्का आहे आणि चिकन कलेजी आहे आणि राईस आहे, 2 क्रॅब लॉलीपॉप आणि 2 भाकरी आहे. तर बघू शकता ह्यामध्ये एवढं सर्व आहे ना तुम्हाला मिळणार आहे. आणि तसंच ही स्पेशल प्रॉन्स थाळी आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे. याच्यामध्ये सोनकढी येतेस आणि जोले होतेस आणि तिसरी आणि फिश करी आणि प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स फ्राई आणि प्रॉन्स बिर्याणी आहे आणि 2 भाकरी आहे. ओके, अशा प्रकारे आता मी तुम्हाला मेनूमध्ये काय आहे ते पण सांगितलेलं आहे. तर चला मग आता आपण हे चाखूया आणि पाहूया याची टेस्ट कशी आहे. तर तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, तर तुम्हाला मी ह्याबद्दल ऑनस्ट रिव्ह्यूज देणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे लवकरात लवकर येता येईल. तर मंडळी आता मी सुरुवात करतोय टेस्ट करायला. तर आपल्याकडे बघू शकता जे काही मेनू आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सुरुवात करतोय ते क्रॅब लॉलीपॉपशी. अतिशय स्वादिष्ट आहे. बघू शकता सॉफ्ट पण आहे आणि फ्लॅशी आहे. तर आता मी ट्राय करतोय प्रॉन्स कोलीवाला. अतिशय टेस्टी, क्रिस्पी आहे आणि छान त्याला ना कोटिंग झालेलं आहे आणि छान फ्लेवरसुद्धा येतो आहे त्याचा आणि खायला मजा येते. बघू शकता मी सुद्धा बोटं चाकतो आहे, म्हणजे एवढा टेस्टी झालेला आहे. तर आता थोडंसं मी मेन कोर्ससुद्धा टेस्ट करतो आणि मग मी हे सर्व खाणार आहे. ॲटलिस्ट मी तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू देऊ शकेन, त्यासाठी मी हे तुमच्या समोर टेस्ट करतो आहे. तर आता इथे हे चिकन थाळी आहे. भाकऱ्या बघू शकतात अतिशय सॉफ्ट आणि लुसलुशीत आहेत. मालवणी तडका जो म्हणतात ना, जी टेस्ट आहे आणि जो स्वाद आहे तो ह्यात आहे. अतिशय म्हणजे तो नारळाचा स्वाद, मसाल्याचा जो स्वाद असतो पुरेपूर ह्यात उतरलेला आहे. चिकन सुक्का ट्राय केलं आहे, लाजवाब आहे एकदम. मेन म्हणजे ह्याची जी टेस्ट आहे ना ती घरगुती आहे, त्यामुळे आपल्याला तोच स्वाद मिळतो. मी सगळ्यातलं थोडं थोडं खाऊन तुम्हाला सांगतोय. हे पण अतिशय टेस्टी आहे. हा सूप आहे, मला टेस्ट करून दाखवतो. मस्त टेस्टी आणि हेल्दी आहे. छान त्यात साधूक तुपाचा फ्लेवरसुद्धा येतो आहे. म्हणजे बघू शकता घरगुतीसोबत हेल्दी जेवण हे आपण जेवतोय. तर थोड्या वेळाने मी हे ट्राय करून परत. आता आपण ही प्रॉन्स थाळी घेतलेली आहे. तर ह्यामध्ये आता बघू शकता प्रॉन्स फ्राय आहे, हे माझ्या आवडीचे असतात नेहमी. छान क्रिस्पी फ्राय केले आहे, मस्त मॅरिनेट केलेले आहे. फ्लेवर येतो छान मॅरिनेशनचा. आज बऱ्याच दिवसांनी मी शिवला ट्राय करणार आहे. बघू शकतात मी बोटा चाकतोय, म्हणजे एवढं टेस्टी आहे. आणि
आता मी इकडची आहे ना करी ट्राय करतोय. छान आहे. तर ओव्हरऑल सर्व जेवण खूप छान आहे. तर मी रेकमेंड करीन की तुम्ही इथे फॅमिलीसोबत या. ॲम्बियन्स पण अतिशय भारी आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याबरोबर इथे केळवण करायचं असेल कोणाचं तर ते ऑप्शनसुद्धा आहे. बड्डे पार्टी करायचं आहे किंवा तुम्हाला कुठले छोटे मोठे ओकेशन्स करायचं तर तुम्ही हे बुक करू शकता तिथे, तर ती फॅसिलिटीसुद्धा आहे. आता कालच यांच्याकडे एक केळवणचा इव्हेंट झाला रात्री, खूप छान झाला म्हणे तो इव्हेंटसुद्धा. म्हणजे जर तुम्हालाही तुमच्या फ्रेंड्ससाठी केळवण करायचं आहे, फॅमिलीमध्ये कोणाला करायचं आहे, बड्डे पार्टी छोटंसं घरातल्या माणसांबरोबर करायचं आहे, बेस्ट ऑप्शन आहे. फूडसुद्धा रिझनेबल आहे, टेस्टी आहे, मेन म्हणजे घरगुती चव तुम्हाला मिळणार आहे. मी वारंवार तेच सांगतोय, कारण मी शक्यतो जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला एक प्रेफरन्स असतं की मला घरगुती चव पाहिजे, आणि तीच मला ह्या जेवणामध्ये भेटते. तर मलासुद्धा आनंद आहे की मी आज इथे जेवायला आलो आहे. तर हे सर्व काही फिनिश होणार नाही आहे, पण जेवढं फिनिश करता येईल तेवढं मी ट्राय करणार आहे. तर आता मी कोकम सरबतसुद्धा मी एकदा ट्राय करतो. बेस्ट दुसरी कोकमची कढीसुद्धा आहे. ही आपल्या कोकणी माणसांची सगळ्यात फेवरेट आहे, प्रत्येकाच्या घरी ही रेग्युलरली बनते आणि आपण जेवणानंतर ही पितोच, कारण हे जिरवणीसाठी खूप चांगलं असतं. ह्याची टेस्टसुद्धा अतिशय भारी आहे. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या इथे आणि ह्यांच्या या ब्रांचला सुद्धा व्हिजिट करा, कारण तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रिझनेबल प्राईससुद्धा आहे. तर तुम्ही जवळपास ऑफिसला असाल ना तरी लंचला येऊ शकता इथे, ते ऑप्शनसुद्धा बेस्ट आहे. कारण बरेच जण इथे वर्किंग असतात, त्यामुळे कुठे जायचं हा त्यांना प्रश्न पडतो. आणि जवळपास इथे जास्त रेस्टॉरंट नाही आहेत, आणि स्पेसिफिकली नॉनव्हेज म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतं आणि सगळ्यांचा जीव की प्राण असतो, आणि त्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी शोधतो. पण काय होतं की तिथे आपल्याला नॉर्थ इंडियन फूड मिळतं नॉनव्हेजमध्ये, आणि ते आपल्याला नाही आवडत सहसा. तर आता आपण तुमच्यासाठी अगदी मालवणी पद्धतीचं रेस्टॉरंट काळा चौकीमध्ये घेऊन आलेलो आहे, निगुडकरांचं आपलं मालवण. तर लवकरात लवकर या, भेट द्या. आणि माझा हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.